कालचे जे प्रकरण आहे त्याच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला आपण दिंडोशीला गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये 10 आरोपी जे आहेत आपण ते ताब्यात घेतलेले आहेत आणि जो पुढचा जो तपास आहे तो तपास आपल्याकडनं सुरू आहे। त्याचप्रमाणे बाकी जी कारवाई आहे ती आज आपण उर्वरित कारवाई देखील आपण पूर्ण करीत आहोत। जे आरोपी अटक आहे एकाच पक्षाचे आहेत की दोन्ही पक्षाच्या नावाचे आहेत? आरोपी अटक आहेत, जी गुन्हा दाखल आहे त्याप्रमाणे त्याच्यातले जे आरोपी आहेत त्या सर्व आपण 10 आरोपी अटक केलेले आहेत आणि जो तपास आहे तो तपास आपला सुरू आहे। कशा प्रकारची इथे कारवाई केली गेली? बीएमसीच्या बुलडोजरने कारवाई पण झाली आहे? बीएमसीकडनं त्यांच्या जे कार्यक्षमतेमध्ये येतं आहे त्याप्रमाणे ते कारवाई करतायत। हिंदी में जाएंगे आपसे, क्या आज क्या कार्रवाई हुई है और कितने लोगों का अभी तक अरेस्ट हुआ? जो कल इंसिडेंस हुआ था उसके अनुसार एक गुनाह दिंडोशी पुलिस स्टेशन में दाखिल किया है। उसमें 10 आरोपी जो है उनको कस्टडी में ले लिया गया है। बाकी जो इन्वेस्टिगेशन है वो इन्वेस्टिगेशन शुरू है और आज भी जो बीएमसी की तरफ से जो लीगल कार्रवाई है वो उनकी तरफ से वो कर रहे हैं। सर, आरोपी के ऊपर ड्रग्स के कुछ चार्जेस थे पहले से, उसका क्या बैकग्राउंड है, रिकॉर्ड क्या है? उसका भी जो बैकग्राउंड है उसके आधार पे जो भी और स्ट्रिंजेंट कार्रवाई है वो हमारी तरफ से की जाएगी। आज भी आरोपी के घर से ड्रग्स बरामद हुए, इस तरह की सामने आने वाली? ये अभी जो चीज़ें हैं वो अभी पंचनामा और इसमें जो भी आएगी कल के ऑफेंस के अनुसार तो वो सभी इंक्लूड होगी उसमें। सर, सोशल मीडिया पे बहुत सारे वीडियोस वायरल हो रहे हैं, क्या अपील रहेगी लोगों से? नहीं, मेरी अपील यही रहेगी लोगों से कि आप जो है सभी जो है शांतता रखें, अच्छे से आप सभी ये करें, सभी सहयोग कर रहे वैसे रही। एक मराठीमध्ये लोकांना काय अपील करणार सरकार? लोकांनी सर्व जसे सहकार्य करतात तसं सहकार्य करावं। प्रशासन बाकी सगळ्यांनी व्यवस्थित जे आहे कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि त्याप्रमाणे सगळ्यांनी आपलं सहकार्य ठेवावं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।